आता तुम्ही पण 9/16ची इंस्टाग्राम पोस्ट टाकून व्हायरल व्हा. 9/16ची पोस्ट कशी टाकायची हे एकदम स्टेप बाय स्टेप बेसिक ॲडव्हान्स सांगितलंय. भरपूर जणांनी यूट्यूबला इंस्टाला कमेंट केल्या, डायरेक्ट पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज असेल किंवा डायरेक्ट कॉल असेल की दादा 9/16 ही पोस्ट कशी करतात. तर ऑलरेडी काही ट्युटोरियलमध्ये आपण समजून सांगितलेलं, पण ते प्रॉपर असं ते सेपरेट ट्युटोरियल नव्हतं. तरी पण आता आज आपण फायनली प्रॉपर असं सेपरेट ट्युटोरियल आणले. यामध्ये काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या सगळ्या सांगितल्यात. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे काय की आपण लाईव्ह इंस्टाग्राम पोस्ट 9/16ची केलेली आहे, जे आता ऑलरेडी आले असेल, कारण का ट्युटोरियल करताना शी टाकले. त्यामुळे जी काय छावा ही थीम आहे, जी काय छावा ही पोस्ट ऑलरेडी इंस्टाग्रामला आल्या, कृपया बघितलं तर लवकर जाऊन बघा. तिथे कॅलिग्राफी खास करून मस्त केली गेली आहे. तीच आपल्या क्लासमध्ये संपूर्ण डिझाईन ते आपल्या क्लासमध्ये शिकवल्या. अशाच प्रकारे डिझाईन ऑनलाईन ऑफलाईन किंवा मोबाईल रेकॉर्डेडला शिकवलं जातात. ओके, त्यावर आपण येऊयात. पण नक्कीच जी लाईव्ह तुम्ही छावा थीम बघताय आपल्या इंस्टाग्रामला आता अवेलेबल आहे, तीच इथं आपल्या आजच्या ट्युटोरियलच्या माध्यमातून पोस्ट केल्या. तर तिची साईज कशी घेतली, परत त्याला किती MBच्या आत ठेवायला लागते, किंवा इंस्टाग्राम फेसबुक लिंकचा काय विषय आहे, मेल आयडीचा काय विषय आहे, किंवा कोणकोणत्या महत्त्वाच्या वेबसाईट आहेत जेणेकरून आपण 9/16 ही पोस्ट करू शकतोय, या सगळ्या गोष्टी बेसिक ते ॲडव्हान्स आजच्या ट्युटोरियलमध्ये सांगितल्यात. तर कृपया आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच इंस्टाग्रामला ती पोस्ट जाऊन बघा. आवडली तर नक्कीच लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. नवीन असाल तर नक्कीच आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलला जॉईन व्हा, तिथल्या टेलिग्रामला जॉईन करा आणि आपल्या ह्या चॅनलला नक्कीच लवकर सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. धन्यवाद. भरपूर ढीक प्रेम दिला इंस्टाग्राम यूट्यूबला, त्याबद्दल खूप आभार. प्रत्येक बॅचला ढीक प्रेम देत आहे, तसंच याही बॅचला ढीक प्रेम द्या. आपण फायनली बॅच लॉन्च केल्या 21 मार्चला. 21 मार्चला आपली फायनल डेट फिक्स झालेली आहे. PCची ऑनलाईन आणि PCची ऑफलाईन बॅच 21 मार्चपासून सुरू होत्या. आपल्या 18 तारखेला बोर्डाची एक्झाम संपणार आहे, त्यामुळे 21 तारखेची फायनल आहे. तर नक्की जे कोणी इच्छुक असतील तीन लवकरात लवकर वर तुम्हाला नंबर असेल कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूया. थोडक्यातच माहिती सांगतो, तुमचा काही जास्त वेळ घेत नाही. आपला PCचा ऑनलाईन क्लास जो असतो तो 22-23 दिवसांचा असतोय. रोज संध्याकाळी 7 ते 8.5 दीड तास प्लस क्लास असतोय. त्याचंही डेलीचं रेकॉर्डिंग भेटते जो काय क्लास होईल. प्लस यासोबत तुम्हाला 65 GB डाटा मटेरियल प्लस तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट आणि 3 सॉफ्टवेअर आपल्याकडनं भेटतील, फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर आणि फिल्मोरा. फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स शिकून ऑल टाईप डिझाईन, ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन आहे, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टीवर तुम्हाला इथं पुढं सिक्वेन्स दिसाला. ह्याची फी राहील 3600 रुपये. तुम्हाला कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलून घेऊयात, ॲडमिशन डन करू शकता. राहिला विषय ऑफलाईन क्लासचा. ऑफलाईन क्लास आपली तीही 21 तारखेलाच आणि ऑनलाईन पण 21 तारखेलाच चालू होणार आहे. ऑफलाईन क्लास आपला 30 दिवसांचा असतोय. रोज 1.5 तास शिकवलं जाईल, 1 तास प्लस प्रॅक्टिस, रोज 2.5 ते 3 तास प्लस आपला क्लास राहील. जो क्लास होईल तिचं डेलीचं रेकॉर्डिंग भेटेल तुम्हाला. यामध्ये 100 GB प्लस डाटा मटेरियल भेटतोय. यामध्ये 3 सॉफ्टवेअर, तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि फ्रेम स्वरूपातील सर्टिफिकेट भेटते. ह्याची फी राहील 10,000 ओनली क्लासची. आणि राहण्याची आणि 2 टाईम जेवणाची जे कोण बाहेर येणार आहेत त्यांची उत्तम सोय केली जाईल. त्याची 7,000 एक्स्ट्रा, एकूण 17,000 फी जाते. जे राहायला येणार आहेत प्रॉपर, जे लोकलचे आहेत त्यांच्यासाठी 10,000 राहील. ओके, जे येऊन जाऊन करणार आहेत घरातून किंवा पाहुण्याच्याकडे राहणार असेल तर नक्कीच तो एक बेस्ट उपाय, बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे. तर नक्कीच दोन्हीपैकी कोणता क्लास पाहिजे कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूया, त्यानंतर ॲडमिशन डन करू शकताय. आपलं शेड्यूल बघायला गेलं तर ह्याचंही असंच आहे. फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स, त्यात ऑल टाईप सगळ्या प्रकार डिझाईन, बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, अल्बम, डिजिटल पेंटिंग, सिनेमॅटिक, सणवार जयंती, ऑल टाईप. ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी, असं सिक्वेन्स आहे आपण ऑफलाईनचा पण. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूया. ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल अवेलेबल आहे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट हा क्लास मोबाईलचा रेकॉर्डेड भेटतोय. 1500 रुपयाचा क्लास आहे. वर तुम्हाला नंबर असेल कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूया. त्यामध्ये विषय कसा आहे, प्रॉपर 25 दिवसांचा क्लास तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात भेटेल. यामध्ये ऑल टाईप डिझाईन, कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, व्यावहारिक गोष्टी सगळे बेसिक ॲडव्हान्स PC लेवलचं झाले. त्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स ते सगळे भेटतील. काय काळजी करू नका. वर तुम्हाला नंबर असेल कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूया. तिन्ही क्लाससाठी एकच नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूया. तर चला तर फायनली आपण आता बेसिक टू ॲडव्हान्स आपल्या आजच्या ट्युटोरियलला सुरुवात करूया. तर आता आपण स्टेप बाय स्टेप बेसिक टू ॲडव्हान्स सगळी जी काय 9/16 पोस्ट कशी केली जाते इंस्टाग्रामला हे आपण बघणार आहे. तर काही स्टेप्स आहेत ते पहिल्यांदा समजून घ्या. त्यासाठीच मी इन्फानाईट पेनड्राईव्ह आलो तुम्हाला समजवण्यासाठी. पहिली गोष्ट लागणार ती म्हणजे आपल्याला 2 पोस्ट लागणार. पोस्ट म्हणजे डिझाईन, ह्या 10 MBच्या आतले पाहिजेत, म्हणजे लेस म्हणू शकतो आपण. म्हणजे दोन्ही डिझाईन, म्हणजे पहिली डिझाईन ती 10 MBच्या आत पाहिजे, 8, 9, 7, 7 आणि दुसरी पण 8, 9, 7, 7 जी काय असेल ती तुमची पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी आधी तुम्हाला एक प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो, बाकी ज्यांचं लिंक बिंक झालं आहे त्यांचा काही विषय नाही, त्यांनी नक्कीच करू शकताय, नो प्रॉब्लेम. 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्या 2 गोष्टी काय आहेत बघूयात. इंस्टा अँड फेसबुक. पहिल्यांदा आपल्याला करायला पाहिजे लिंक.
कसं करायचं काय करायचं बघूयात. आणि परत इंस्टा अँड फेसबुक आपल्याला करायचं आहे मेल आय डी सेम. सोपा आहे एकदम, काय अवघड नाही आहे. हे झालं की नाही 2 प्रोसेस, मग लगेच आपल्या 2 वेबसाईटनं ज्या वेबसाईट आहेत त्यांना आपण प्रॉपर चांगल्या प्रकारे करू शकतो. 2 वेबसाईट कोणत्या आहेत? पहिली आपली आहे ती अपलोड इमगूर नावाची आहे, UI म्हणू शकतो आपण त्याला तात्पुरतं. तो काय विषय आहे तो आपण बघूयात. आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे मेक नावाचा. मेक काय आहे ते पण आपण बघूयात. हे मेकसाठी चाललं आहे, जे काही लिंक पिंकचा भाग नाही मेकसाठी चाललं आहे. मेकवरनंच अपलोड होणार आहे. या अपलोड इमगूरवरनं आपल्याला लिंक घ्यायची असते JPG. सगळा भाग बघूयात. आपण मोबाईलवर नाही करू शकतो आणि PCवरनं करणार असेल तर अजून सोपं जाईल. मोबाईलवरनं ओके आहे. फेसबुक आणि लिंक जे काही इंस्टा आहे ते आपण पहिल्यांदा बघूयात कसं करू शकतो. पहिल्यांदा फेसबुकला तर फेसबुकला झाला किंवा इंस्टाग्रामला तर इंस्टाग्रामला झाला, कारण का मेटाच्या अंडरच्या दोन्ही गोष्टी येतात त्यामुळं. ओके या आता ज्या आपल्या अकाउंटला टाकायचं आहे ते आपल्या अकाउंट जे आहे इंस्टाग्रामचं ते ओपन करून घ्या प्रॉपरली. तर इथं आपलं अकाउंट ओपन झालं. याच्या इथं ID वर जावा, इथं 3 डॉट्सवर जावा. 3 डॉटवर गेल्यावर अकाउंट अँड सेंटरला जावा आणि इथनं प्रॉपर लेवलला जे काही आपलं प्रोफाईल नावाचं ऑप्शन बघायला भेटते यावर क्लिक मारला तरी चालेल, किंवा त्याच्या आधी इथं शेअरिंग अक्रॉस प्रोफाईल नावाचं ऑप्शन आहे कनेक्टेड एक्सपिरियन्सला, त्याच्यावर क्लिक मारला की तुम्ही जे काही आपलं फेसबुक आहे इथनं ते ॲड अकाउंट करू शकताय. तिथनं ॲड अकाउंट करू शकताय बघा. म्हणजे फेसबुक आपलं लिंक होतं आहे त्याला. कळलं काय? म्हणजे इथं तुम्ही बघायला गेलं तर मेटाच्या अंडरच सगळ्या गोष्टी येतात, कारण का मेटाच्या अंडरच प्रॉपर इंस्टा आणि फेसबुक आहे. त्यामुळं इथं फक्त शेअरिंग अक्रॉस करायचं आहे आणि आपला जो काय ॲड अकाउंटचा बघा आहे तो व्हॉट्सअप पण माझं लिंक आहे बघा त्या लेवलला, तुम्ही तसं जाऊ शकता, नो प्रॉब्लेम. त्यानंतर मेल IDचा विषय आहे तो म्हणजे इथनं पर्सनल डिटेलमध्ये यायचा आहे आणि कॉन्टॅक्ट अँड इन्फॉर्मेशनमधनं तुम्ही ॲड इथनं पुरं प्रॉपर लेवलला जे काय मेल ID आहे ती इथनं ॲडअप करायचे आहे. ओके. आणि त्याचबरोबर आपल्या फेसबुकला पण सेम तसाच विषय आहे. तर फेसबुकला काय करू शकता, इथे 3 डॉटवर क्लिक करा, इथं जरा खाली स्क्रोल करायचं आणि सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमधून तुम्ही जाऊ शकता कुठं पाहिजे तिकडे सेटिंग्समध्ये. इथं आल्यानंतर तुम्हाला सेम मेटाचं जिथं आपल्या इंस्टाग्रामला बघायला भेटेल तसंच इथं पण अकाउंट ते बघायला भेटेल मेटाचं. म्हणजे शेअरिंग अक्रॉस तुम्ही करू शकता. तिकडनं पण सेमच होणार आहे, इकडनं पण सेमच होणार आहे. ॲड अकाउंट करा, आपलं इंस्टा फेसबुक जे काय असेल तर तुम्ही लिंक करून टाका. इथं पर्सनल डिटेलला जो काय आपला मेल ID आहे तो चेंज करा. जर सेम नसेल तर, सेम असेल तर करायची गरज नाही, कारण का दोन्ही मेल ID सेम पाहिजे, ते इंस्टाग्रामचं आणि फेसबुकचं. आणि ज्या वेबसाईटला तुम्ही ओपन करणार आहे तिथं पण मेल ID सेम लागत्या. 3 गोष्टीची मेल ID सेम झाली की विषय क्लोज, काय अडचण येत नाही. इथंपर्यंत आता आपण आलो आहे. मेल IDचा विषय कळला, लिंकचा विषय कळला. आता आपल्याला काय काम करायचं आहे, ज्या काय पोस्ट आहेत त्या पोस्ट करायच्या. आता पोस्ट जर तुम्ही पिक्सल लॅबला करणार असला तर नक्कीच 3 डॉटवरनं जायचं, इमेज साईजमध्ये जायचं, 9000 बाय 16000 ही साईज घेऊ शकताय तुम्ही. ह्या साईजमध्ये डिझाईन करा. आणि जर इंस्टाग्रामला करणार असाल तर त्याचं PPI ठेवायचं किंवा जे काही रिझोल्युशन ठेवायचं आहे त्यात 9 बाय 16 200 किंवा 150 रिझोल्युशन ठेवू शकताय तुम्ही. आणि एक्सपोर्ट करतेवेळी आपल्याला फक्त बघायचं आहे 10 MBच्या आत आहे काय. एक्सपोर्ट कसं करायचं, फाईल एक्सपोर्ट ॲज न केला तिथं जर आपली MB जास्त झाली तर तिथं स्केल कमी करायचं, जेणेकरून MB आपली कमी होत्या, क्वालिटी ऐंशी राहते, क्वालिटी 100च राहते. स्केल कमी करायचे, स्केल कन्फ्युजन करून घेऊ नका. तर आता तुमच्यासमोर 2 पेज म्हणजे पोस्ट आहेत, नक्कीच बघूयात. त्यात आता तुमच्यासमोर करणार आहे पोस्ट. जसं की आता ही छावा या टीममध्ये ही पहिली आहे. याच्या डिटेलला गेला तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल की 5 MBची आहे आणि पुढची आहे तर ती 8 MBची आहे. हेच होणार, बाकी होणार नाहीत दुसऱ्या कुठल्या, कृपया हे लक्षात घ्या. आता पहिली आपली वेबसाईट आहे ती म्हणजे अपलोड इमगूर. सर्च कसं करायचं आहे, या uploadimgur.com सर्च करा, येऊन जाईल तुम्हाला uploadimgur.com. इथं आता आपल्याला जो का आपला भाग पाहिजे आहे तो इथं अपलोड करायचा. आता विषय काय आहे माझा, आता वायफायला आहे बघा. वायफायला ह्या आपले ह्यावर अपलोड होत नाही, ह्याला लागते स्वतःचा डाटा, जो मोबाईलचा जो काय डाटा आहे तो स्वतःचा लागतोय. आता जर तुम्ही डायरेक्ट टाईप म्हणजे ॲड करायला गेला तर बघा काय म्हणते. इथं पहिली मी टाकायला जातो, क्लोज. इथं आता हे अपलोड करूयात. अपलोड करायला गेल्यावर एखादं होल पण नक्कीच एकदा आता बघा एरर यायला आहे का, त्यामुळे स्वतःचा जो काय मोबाईलचा डाटा तो अपलोड करा. आता मी फ्लाईट मोडला टाकला आहे, तो काढतो, 2 मिनिट द्या. आता अपलोडला टाका. सेल्युलर डाटा चालू करून तुमचा जरा वेळ घेईल, पण चांगल्या प्रकारे जी लिंक येईल, ही जी लिंक जी येईल ती जपून ठेवायची आपल्याला.
हे झालं बघा अपलोड. कॉपी लिंक करा, तो कुठं पण जपून ठेवा, जसं की मी नोटला ठेवतो. हा आपला पहिला विषय आहे. दुसरा आता या करूया. लक्षात ठेवा, सिक्वेन्स लक्षात ठेवा लागतो आहे. त्यानंतर याला मारू रिफ्रेश, त्यानंतर चूज फाईल आणि दुसरी आपली इमेज. इथनं अपलोड ऑल ह्याला टाकायचं आहे. होऊ द्या अपलोड. दुसरी आपली लिंक घेऊयात आपण. हे झालं बघा अपलोड. दुसरी पण लिंक आली, ती पण आपण इथं कॉपी पेस्टमध्ये 10 MBच्या आत पाहिजे. 10 MBचे पुढे गेले होणार नाही ते, एवढं लक्षात ठेवा. हे आपल्या दोन्ही लिंक आल्या. आता काय करायचं आहे समजून घ्या. दोन्ही लिंक आल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे मेकला. मेक एक वेबसाईट आहे, ते आपण जाऊयात. MEAKE. मेकमध्ये 2 वेबसाईट्स आहेत. एक मेक माय ट्रिपवाला आहे, त्याच्याकडे जाऊ नका. एक ओनली मेक, ह्या मेकला जायचं आहे. आणि फेसबुकला आणि इंस्टाग्राम ID ला जो काही सेम मेल ID लिंक गेलेला आहे, तोच इथं लॉग इन मारायचा आहे. लॉग इन किंवा गेट स्टार्ट तुम्ही म्हणू शकताय. कंटिन्यू विथ गुगल. तो सेम मेल ID इथं तुम्ही लिंक मारल्यानंतर किंवा लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला असा इंटरव्ह्यू बघायला भेटेल. तर इथं मला ग्राफ बघायला भेटायला आहे बघा, वर खाली. ग्राफ म्हणजे काय आहे की पोस्ट केलेले आहेत ते किती गेले तरीचा तो विषय आहे. काय अडचण नाही, याच्याकडे दुर्लक्ष करा. आता आपण नवीन आहे त्यामुळं इथं क्रिएट सिनेरिओला चेक मारायचा. वर प्लसच्या आयकॉनला क्रिएट सिनेरिओला चेक मारायचं. इथं लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर इथं फक्त आपल्याला सर्च मारायचा आहे इंस्टाग्राम कॅरेज्युअल पोस्ट. फक्त सी मारा. क्रिएट कॅरेज्युअल पोस्ट इथं येऊन जाईल. इंस्टाग्राम सी टाका, फक्त क्रिएट कॅरेज्युअल पोस्ट येईल. याच्यावर क्लिक मारायचा आहे. आणि इथं आता विषय काय आहे नीट समजून घ्या. ह्यो भाग इम्पॉर्टंट आहे. यासाठीच आपला सगळा अट्टहास चालला आहे. हे बघा इथं याच्यावर एक क्लिक मारा. इथं बघा इथं डायरेक्ट आपलं मेल ID म्हणजे अकाउंट आहे लिंक झालं पाहिजे. इथं बघा फेसबुक कनेक्शन, माय फेसबुक कनेक्शन इथं ॲड करायचं आहे. तुम्ही इथं ॲड करा. आणि जी काय मेल सेम मेल ID आहे त्यामुळे ॲड केल्यामुळे प्रॉपर लेवलला तुमचं कनेक्शन डिटेक्ट ॲटोमॅटिक होईल. ॲडव्हान्स सेटिंगमधून तुम्ही ॲडव्हान्सला आत जाऊन करू शकता. इंडिपेंड डिटेल ॲटोमॅटिक डिटेक्ट होतं आहे. त्यामुळं काय प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून कळवा. मागच्याही प्रोसेसला काय प्रॉब्लेम आला लिंकला आणि आपल्या मेल IDचा विषय असेल तिथं पण, आणि इथं पण काय प्रॉब्लेम आला तर नक्कीच कळवा. त्यावर आपण आणि वेगळं ट्युटोरियल आणत. ती गोष्ट वेगळी, पण सोपं आहे. हे लगेच होऊन जाते. माय फेसबुक कनेक्शन इथं तुम्ही सर्च करा. ॲडव्हान्स सेटिंग जरा इकडं चेक करून बघा, होऊन जाईल. इथं आता बघा लगेच माझं नाव आले बघा. पेज प्रथमेश पाटील ग्राफिक्स आले काय ह्या टीममध्ये आलं. आता काय करायचं आपल्याला इथं अपलोडसाठी फाईल ॲड आयटम करायचा. पहिला आपला मारायचा इमेज आयटम 1 इमेज फोटो URL. इथं फोटो आपला URL टाकायचा. जरा मी झूम आउट करतो. इथनं आता आपली जी का पहिली लिंक आहे ती घेऊयात. कॉपी इथं येऊन पेस्ट. बरोबर. ॲड आयटम इमेज मीडिया इमेज फोटो URL. दुसरी आपली लिंक आहे ती घेऊयात. इथं कॅप्शन पण टाकू शकताय, पण जे मोबाईलमध्ये करायलेत कृपया त्यांनी इथनं काय त्या ओलाढाली करू नका. कारण का विषय काय होतोय, कॅप्शन टाकायला गेला काय तर चुकलं बिकलं तर सगळाचा सगळा प्रॉब्लेम होऊ शकतोय. त्यामुळे कृपया नीट लक्ष द्या. डायरेक्ट इथं सेव्ह म्हणा. बघा काय केलं आपण, क्रिएट कॅरेज्युअल पोस्ट केलो. त्यानंतर डायरेक्ट आपली मेल ID लिंक झाली, म्हणजे एक प्रकारे इंस्टाग्राम ID लिंक झाली फेसबुक कनेक्शनच्या थ्रू. त्यानंतर इथं फाईल आयटम 1 मीडिया टाईप इमेज. त्यानंतर इथं फोटो URL टाकला. त्यानंतर आयटम 2 मीडिया टाईप इमेज आणि इथं URL टाकला. इथं आता फक्त काय करायचं आपल्याला 2 मिनटं. भरपूर हे लोड घेते. इथं फक्त सेव्ह म्हणा आणि इथं रन करा. हे रन झालं. इथं बघा इथं कोपऱ्यात रन आहे. इथं ऑप्शन आहे, हे रन करा. इथं रन होईल बघा. ओके, सेव्ह करायचं आणि इथं रन म्हणायचं. प्ले कर. जसं यूट्यूबला व्हिडिओ प्ले करतो तसा प्ले करायचा. ह्यो भाग कंप्लीट झाला की आपली पोस्ट 2 मिनटात पडत्या. मग तिथे जाऊन तुम्ही छावा बिवा जे काय असेल सेक्शन्स ते लावू शकताय. ओके, 2 मिनटाचं काम आहे. वेट. ही पडली पोस्ट. आता चला इंस्टाग्रामला. हे तुमचं जे काहीतरी रिफ्रेश मारायला इथं छावा आल्या काय कडक लेवलला. त्यानंतर इथनं तुम्ही 3 डॉटमध्ये जायचं, एडिटमध्ये जायचं. इथनं तुम्ही जे काय ऑडिओ व्हिडिओ असेल तर ते तुम्ही ॲड करू शकताय. जे काय तुमचा छावाचा
कोणता पण लावा आणि त्यानंतर इथनं तुम्ही राईट कॅप्शन म्हणू शकता. कॅप्शन काय पण लिहू शकता, छावा तेन, आणि मग सेव्ह करा, डन करा, होऊन जाईल. काल तुम्हाला इथंपर्यंत. तर आय होप तुम्हाला सगळा भाग इंटरफेसचा कळाला असेल. एकदम डीप आणि डिटेलमध्ये समजून सांगितलं आहे. काय फास्ट झालं असेल, कुठं प्रॉब्लेम आला असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. गाणं लावल्यापर्यंत लाईव्ह पोस्ट सेंड करण्यापर्यंत सगळं समजून सांगितलं गेलेलं आहे. कुठेही गडबड काय गोंधळ करू नका. काय अडचण येईल नक्कीच मला कमेंट करून कळवा. आपण डीपमध्ये आणि त्यावर व्हिडिओ आणूयात. बाकी शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स सगळी प्रोसेस कंप्लीट कळाली असावी. बाकी काय अडचण असेल, काय शंका असेल तर कृपया नक्कीच कमेंट करून विचारा. बाकी क्लासचा विचार करा. येत्या 21 मार्चला आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच चालू होणार आहे. मोबाईलचं जर पाहिजे तर लगेच अर्जंट भेटेल. वर तुम्हाला नंबर सेलवर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर ॲडमिशन डन करू शकता. बाकी भेटा लवकरच आपण एकदम चांगल्या विषयावर नाद व्हिडिओमध्ये. तोर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद.